आदिवासी दिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन काय सांगाल? ज्या युएनने घोषित केला 1994 मध्ये की हा जागतिक मूलनिवासी दिवस साजरा करण्यात यावा, तेव्हापासून पूर्ण भारतवर्षामध्ये हा मूलनिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आज नागपूरमध्ये आम्ही गोंडराजे भक्त बुलंदशाह ज्यांनी नागपूर नगरी बसवली त्यांच्या पुतळ्याजवळ सर्व क्षेत्रातले लोक येऊन इथे आपला जागतिक मूलनिवासी दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्याचप्रमाणे आम्ही खापरी डोंगरगाव या परिसरातून आमची शोभायात्रा रॅली काढतो आणि ते रॅली खापरी चौकात अल्पहार घेऊन तसंच सेवादलला मानेवाड्यामध्ये येतो. मानेवाड्यामध्ये आमचे भीमालपेंट ठाणा आहे. त्या भीमालपेंट ठाण्यामध्ये आम्ही भोंगपूजा करतो. आपली गोंडी संस्कृती परंपरा आणि रूढी याचं पालन करत भोंगपूजा केल्यानंतर गोंडराजे भक्त बुलंदशाह यांच्या समाधी स्थळावर जातो. असंच आदिवासी नगर हे एक तिकडला परिसर घेत आणि त्या समाधीला तिथे पूजन करतो, मानवंदना करतो आणि सप्तरंगी ध्वजारोहण करतो. आणि असं करत करत नारायणसिंग उईके आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा माल्यार्पण करून गोंडराजे भक्त बुलंदशहापर्यंत नाचत कुदत आणि गोंडी संस्कृती दाखवत आम्ही इथपर्यंत पोहोचतो. आणि मग इथे हा कार्यक्रमाचा समापन होतो आणि इथे मग भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तिथे ते अल्पहार घेऊन सगळे मग आपल्या आनंदाने नाचत कुदत आपल्या घरी परत जातात. आदिवासी बांधवांना काय संदेश दिला? आदिवासी बांधवांना हे समजतो की फक्त नाचून कुदून आपला त्योहार साजरा होत नाही, तर आपली संस्कृती भोंगपूजन आणि आपली जे काही रूढी परंपरा आहे त्याचं सगळं पालन करून समाजाने एकत्रित येऊन आपला हा दिवस मोठ्या प्रमाणात दरवर्षी जसं साजरा करतो त्याच्यापेक्षा जल्लोष आणि जयघोषमध्ये हा दिवस साजरा केला पाहिजे.